श्री गणेशाय नमः। हे सर्वाधारा मयूरेश्वरा, सर्वसाक्षी गौरी कुमारा, हे अचिंत्या लंबोदरा, पाहि मां श्री गणपते। तू सकल गणांचा आदि ईश, म्हणून म्हणती गणेश। तू संमत सर्व शास्त्रास मंगलरूपा भालचंद्रा। हे शारदे वाग्विलासिनी, तू शब्दसृष्टीची स्वामिनी। तुझे अस्तित्व म्हणून व्यवहार चालती जगताचे। तू ग्रंथकाराची देवता, तू भूषण देशाचे सर्वथा। तुझी अवघ्यात अगाध सत्ता, नमो तुझशी जगदंबे। हे पूर्ण ब्रह्मा संत प्रिया, हे सगुण रूपा पंढरी राया। रूपार्णवा परमसदया, पांडुरंगा नरहरे। तू अवघ्यांचा सूत्रधार, तुझी व्याप्ती जगभर। अवघी शास्त्रे विचार करती तुझ्या स्वरूपाचा। पुस्तक ज्ञानी जे जे कोणी, त्यातून वसशी चक्रपाणी। त्या अवघ्या मूर्खांनी शब्दवाद करावा। तुला जाणती एक संत, बाकीचे होती कुंठित। तुला माझा दंडवत आदरे ह्या अष्टांगी। हे पंचवक्रा शंकरा, हे नररुंड मालाधरा, हे नीलकंठा दिगंबरा, ओंकार रूपा पशुपते। तुझे नाम ज्याचे ओठी, त्याचे दैन्य जाय उठा उठी। ऐसा आहे दुर्जटी महिमा तुझ्या नावाचा। तुझ्या चरणा वंदून मी हे स्तोत्र करीतो लेखन। यास करावे सहाय्यपूर्ण तू सर्वदा नीलकंठा। आता वंदू त्रिसूता, इंदिरा कुलदैवता। श्री तुकारामादी सकल संता, तेवी अवघ्या भाविकांसे। जय जयाजी साईनाथा, पतित पावना कृपावंता। तुझ्या पदी ठेवितो माथा, आता अभय असू दे। तू पूर्ण ब्रह्मा सौख्यधामा, तूची विष्णू नरोत्तमा। अर्धांगी ती ज्याची उमा, तो कामारी तूच की। तू नरदेहधारी परमेश्वर, तू ज्ञानदभींचा दिनकर। तू उदयेचा सागर, भवरोगा औषधी तू हीन दीना चिंतामणी। तू तव भक्ता स्वर्धुनी, तू बुडतियांना भव्यतरणी। तू भीतासी आश्रय, जगाचे आद्य कारण। जे का विमल चैतन्य, ते तुम्हीच आहा दयाघन। विश्वहा विलास तुमचाची, आपण जन्मरहित मृत्युहीना आपणाप्रत। तेचा किर कळुनेत पूर्ण विचारे शोधिता। जन्म आणि मरण हे दोन्ही अज्ञानजन्य, दोहोपासून अलिप्तापण मुळीच महाराजा। पाणी झऱ्यात प्रगटले, म्हणू नका तेथ उपळले। ते पूर्वीच होते पूर्ण भरले, आले मात्र आतुनी। खाचेत आले जीवन, म्हणून लाधले अभिधान। झरा ऐसे तिज लागून झला भावी खाचची। लागला आणि आटला, हे मुळी ठावेन जला। टाकी जल खाचेला, देत नवते महत्व मुळी। खाचेशी मात्र अभिमान, जीवनाचा परिपूर्ण। म्हणून ते आटता दारुण, दैन्यावस्था येतिसी। नरदेह ही खाच खरी, शुद्ध चैतन्य विमलवारी। खाचा अनंत होती जरी, तरीने पालट तोयाचा। म्हणून अजन्मा आपणा, मी म्हणतसे दयाघना। अज्ञान नगाच्या कंदना, करण्याभावे वज्र तुम्ही। ऐशा खाचा आजवर, बहुत झाल्या भूमीवर। हल्ली अजून होणार पुढे कालावस्थेने। त्या प्रत्येक खाचे प्रत, निराळे नावरूप मिळत। जेणेकरून जगतात ओळख त्यांची पटतसे। आता चैतन्याव्रत, मी तू म्हणणे ना उचित। ठाकी चैतन्य संभवते द्वैत, तेची चैतन्य निश्चये। आणि व्याप्ती चैतन्याची, अवघ्या जगा ठाई साची। मग मी तुया भावनेची संगत कैसी लागते। जलमेघ गर्भींचे, एकपणे एक साचे। अवतरणे भुवरी होता, त्याचे भेद होती अनेक। जे गोदेच्या पात्रात, ते गोदा म्हणून वाहिले जात। जे पडे कुपात, तैसे त्याची योग्यता। संतरूप गोदावरी, तिथील तुम्ही आहावारी। आम्ही थिल्लर कुप सरोवरी, म्हणून भेद तुम्हा आम्हा। आम्हा भावया कृतार्थ, आले पाहिजे तुम्हा प्रत। शरण सर्वदा जोडून हात, काके पवित्रता तुम्हा ठाई। पात्रामुळे पवित्रता, आली गोदा जलाशी सर्वथा। नुसत्या जलात पाहतात एकपणे एकची। पात्र गोदावरीचे, जे का ठरले पवित्र साचे। ते ठरण्यात भूमीचे गुणदोष झाले साह्य पहा। मेघगर्भींच्या उदकाला, जो भूमिभागानं बदलवी भला। त्याच भूमीच्या भागाला गोदा म्हणाले शास्त्रवेत्ते। इतरत्र जे जल पडले,
त्याने पदगुणा स्वीकारले, रोगी कडू खारट झाले मूळचे गोड असोनी, तैसे गुरुवरा आहे येथ, षड्रिपुंची न घाण जेत, त्या पवित्र पिंडाप्रत संताभिधान शोभतसे, म्हणून संतती गोदावरी मी म्हणतो साजिरी, अवघ्या जीवात आहे करी आपली श्रेष्ठ योग्यता, जगदारंभापासून गोदा आहेस निर्माण, तोयही भरले परिपूर्ण तुटणे झाली आजवरी, पहा जेव्हा रावणारी येता झाला गोदा तिरी, त्या वेळचे तिथलवारी टिके कुठून आजवरी, पात्र मात्र तिचे उरले जलसागरा मिळाले, पावित्र्य कायम राहिले जलपात्रांचे आजवरी, प्रत्येक संवत्सरी जुने जावणी नवे वारी, येत पात्रा भितरी तोच न्याय तुम्हा ठाया, शतकतित संवत्सर त्या शतकातील साधूवर, हेच जल साचार नाना विभूती या लाटा, या संतर्प गोदेसी प्रथम संवत्सराशी, पूर आला निश्चयशी सनत सनक सनंदनाचा, मागुण नारद तुंबर ध्रुव प्रल्हाद बली नृपवर, शबरी अंगद वायुकुमर विदर गोप गोपिका, ऐसे बहुत आजवरी प्रत्येक शतका माझारी, पूर आले वरच्यावरी ते वर्णन्या अशक्यमी, या सांप्रतच्या शतकात संत रूप गोदे व्रत, आपण पूर आलात साईनाथा निश्चय, म्हणून तुमच्या दिव्य चरणा मी करीतो वंदना, महाराज माझ्या दुर्गुणा पाहू नका किमपीही, मी ही नदीन अज्ञानी पातक्यांचा शिखामणी, युक्त अवघ्या कुलक्षणांनी परी अव्हेर करू नका, लोहा अंगीचे दोष मनान आणि परिस, गावीच्या लेंड्या ओहोळास गोदान लावी परतवूनी, माझ्यामधील अवघी घाण आपल्या कृपा कटाक्षे करुण, करा करा वेगे हरण हीच विनंती दासाची, परिसाचा संग होऊन लोहाचे ते लोहपण, जरी न होय गुरुवरा हरण तरी हिणत्व परिसासी, मला पापी ठेवू नका आपण हिणत्व घेऊ नका, आपण परिसमी लोह देखा माझी चाड अपनाते, बालक अपराध सदैव करीते परिणमाता रागावते, हे आणून ध्यानाते कृपा प्रसाद करावा, हे साईनाथ सद्गुरु तूच माझा कल्पतरू, भवाब्धीचे भव्यतारू तूच असशी निश्चये, तू कामधेनू चिंतामणी, तू ज्ञान नभीचा वासरमणी, तू सद्गुणांची भव्य खाणी अथवा सोपान स्वर्गीचा, हे पुण्यवंता परम पावना, हे शांतमूर्ती आनंद घना, हे चिस्वरूपा परिपूर्णा, हे वेदरहिता ज्ञान सिंधो, हे विज्ञान मूर्ती नरोत्तमा, हे क्षमा शांतीच्या निवासधामा, हे भक्तजनांच्या विश्रामा प्रसिद्ध प्रसिद्ध मजप्रती, तूच सद्गुरु मचिंदर, तूच महात्मा जालंधर, तू निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर कबीर शेख नाथ, तूच बोधला सावता, तूच रामदास तत्वता, तूच तुकाराम साईनाथा, तुझ सका मानिक प्रभू, या अपुल्या अवताराची परी आहे अगम्य साची, ओळख आपल्या जातीची होऊन देता कवनाते, कोणी आपणा म्हणती यवन, कोणी म्हणती ब्राह्मण, ऐशी कृष्णा समान लीला आपण मांडिली, श्रीकृष्णास पाहून नाना प्रकारे बदले जन, कोणी म्हणाले यदुभूषण, कोणी म्हणाले गुराकी, यशोदा म्हणे सुकुमार बाळ, कंस म्हणे महाकाळ, उद्धव म्हणे प्रेमळ, अर्जुन म्हणे ज्ञान जेठी, तैसे गुरुवरा आपणाशी जे ज्याच्या मानसी, योग्य वाटेल निश्चयशी तेथे तुम्हा म्हणतसे, मशिद आपले वस्ती स्थान, विंधा वाचून असती कान, फात्याच्या तरा पाहून यवन म्हणणे भाग तुम्हा, तैसी अग्नीची उपासना पाहुनी आपुली दया घना, निश्चय होता मुचा मना की आपण हिंदू म्हणून, परी भेद हे व्यावहारिक या ते चहातील तार्किक, परी जिज्ञासू भाविक त्यान वाटे महत्व यांचे, आपुली आहे ब्राह्मस्थिती जात गोतना आपणाप्रती, आपण अवघ्यांचे गुरुमूर्ती आहा आद्य कारण, यवन हिंदूंचे विपट आले म्हणून तदक्य करण्या भले, मशिद अग्नीला स्वीकारिले लीला भक्तास दावावया, आपण जात गोतातीत सद्वस्तू जी का सत, तीच तुम्ही साक्षात तर्कातीत साचकी, तर्क वितर्कांचे घोडे चालले किती आपणा पुढे, तेथे माझे बापुडे शब्द टिकतील कोठोनी, परी पाहुनी तुम्हाला मौन नये धरिता मला, काकी शब्देच स्तुतीला साहित्य आहेत व्यवहारी, म्हणून शब्दे करुण जे जे होईल वर्णन, ते सर्वदा करीन आपुल्या कृपा प्रसादे, संतांची योग्यता भली देवाहून आगळी, अजा दुजास नाही मुळी स्थानजवळ साधूंच्या, हिरण्यकश्यपो रावणाला देवद्वेषे मृत्यू आला,
तैसा एकही नाही घडला प्रकार संत हस्ताने गोपीचंद उकिरड्यासी गाडले जालंधरासी परी त्या महात्म्यासी नाही वाटला विषाद उलट राजाचा उद्धार केला चिरंजीव कोरणी सोडिला ऐशा संतांच्या योग्यतेला वर्णन करावे कोठवरी संत सूर्यनारायण कृपा त्यांची प्रकाश पूर्ण संत सुखद कोणी रोहिणी रमण कौमुदिती तत्कृपा संत कस्तुरी सोज्वळ कृपा त्यांची परिमळ संत इक्षु रसाळ रसनवाडी तत्कृपा संत सुश्रुष्टांप्रती समसमान निश्चिती उलट पाप्यावरी प्रीती अरुड त्यांची वसदसे गोदावरी जलात मळकट तेज धुवाया येत निर्मळतेर संदुकीत राहिलांब गोदे पासूनी जे संदुकीमध्ये वसले तेही वस्त्र एकदा आले होते दुभावया लागी भले गोदावरीचे पात्रात येथे संदुक वैकुंठ गोदा तुम्ही निष्ठा घाट जीवात्मेच षड षडविकाळ मळत्यांचा तुमच्या पदाचे दर्शन हेच आहे गोदा स्नान अवघ्या मळा ते घालवून पावन करणे समर्था आम्ही जनये संसारी मळता हो वरच्यावरी म्हणून आम्हीच अधिकारी दर्शन घेण्यास्तव गौतमी माझी विपुले नीर आणि धुने मळकट घाटावर तैसेच पडल्या साचार त्याचे हिणत्व गोदेशी तुम्ही सगणशित तरुवर आम्ही पांतस्थ साचार तापत्रयाचा हा प्रखर तापलाशी चंडांशू त्याच्या तापापासून सदया करा रक्षण गुरुराया सत्कृपेची शीतळ छाया आहे आपली लोकोत्तर वृक्षाखाली बैसून जरी लागते वरुण ऊन तरी त्या तरू लागून छाया तरू कोण म्हणे तुमच्या कृपेविण पाही जगात बरे होणे नाही अर्जुनाला शेषशाही सखाला दला धर्मास्तव सुग्रीव कृपेने विभीषणा साधला श्री राम राणा संतामुळेच मोठेपणा लाधला श्री हरीसी ज्याचे वर्णन वेदांसी न होय ऐशा ब्रह्मासी सगुण करवण भूमीशी लाजवले संतांनीच दामाजीने बनविला महार वैकुंठपती रुक्मिणीवर चोखोबाने उचलण्या ढोर राबविले त्या जगदात्मया संत महत्व जाणून पाणी वाही जगत जीवन संत खरेचे यजमान सचिदानंद प्रभूचे हार बोलणे न लगे आता तूच आम्हा माता पिता हे सद्गुरु साईनाथा शिर्डीग्राम निवासिया बाबा तुमच्या लिलेचा कोणा न लगे पाडसाच्या तेथे माझी आर्षवाचा टिकेल सांगा कोठून जड जीवांच्या उद्धारार्थ आपण आला शिर्डीत पाणी ओतून पंत्यात दिवे तिमे जाळिले सव्वा हात लाकडाची फळी मंचक करून साची आपल्या योग सामर्थ्याची शक्ती दाविली भक्तजना वांझपणा कैकांचा तुम्ही केलात हरणसाच्या कित्येकांच्या रोगांचा बिमोड केलात उदीने वारण्या আহিक संकटे तुम्हान काही अशक्य वाटे पिपिलिकेचे कोठून मोठे ओझेमानी गजपती असो वाता गुरुराया दिनावरी करा दया मी तुमच्या लागलो पाया मागेन लोटा मजलागे तुम्ही महाराज राजेश्वर तुम्ही कुबेरांचे कुबेर तुम्ही वैद्यांचे वैद्य निर्धार तुम्हा विणना श्रेष्ठ कोणी अवांतराचे पूजेस साहित्य आहे विशेष परी पूजावया तुम्हास जगी पदार्थ न राहिला पहा सूर्याची या घरी सणदीपवाळी आली खरी परी ती त्याने साजरी करावी कोणत्या द्रव्ये सागराची शंवावया तहान जलना मैटाया वन्ही लागी शेकावया अग्नी कोठून द्यावा तरी जे जे पदार्थ पूजेचे ते तुमच्या आत्म्याचे अंशादीच अस्तिसाचे श्री समर्था गुरुराया हे तत्वदृष्टीचे बोलणे परिणदेशी झाली मने बोललो अनुभवाविने शब्द झाला निरर्थक व्यावहारिक पूजन जरी तुमचे करू मी सांगा तरी ते कराया नाही पदरी सामर्थ्य माझ्या गुरुराया बहुतेक करुण कल्पना फिरतो तुमच्या पूजना तेच पूजन दयाघना मान्य कराया दासाचे आता प्रेमाश्रू करुण तुमचे प्रक्षालितो चरण सद्भक्तीचे चंदन उगाळून लावितो अपनी शब्दालंकाराची घालितो ही तुम्हा साची प्रेमभाव या सुमनाची माळा गळ्यात घालितो धूप कुचितपणाचा तुम्हा पुढे जाळतो साचा जरी तो वाईट द्रव्याचा परिणाम सुटेल घाण त्यासी सद्गुरुविने इतरत्र जे जे धूप जाळतात त्या धूपद्रव्याचा तेथ ऐसा प्रकार होत असे धूपद्रव्यास अग्नीचा स्पर्श होता क्षणी साचा सुवासद्गुण तदंगीचा जात त्याला सोडून तुमच्या पुढे उलटे होते घाण तेवढी अग्नीत जळते सद्गुणव्रती पाहण्या ते अक्षयचे जगास मनीचे गळाल्या कुचितपण मलरहित होईल मन गंगेचे गेल्या गढुळपण मग ते पवित्र सहजची दीपमाया मोहाचा पाजळतो मी हा साचा
तेने वैराग्य प्रभेचा हो गुरुवरा लाभमसी. शुद्ध निष्ठेचे सिंहासन देतो बैसावया कारण, त्याचे करुणिया ग्रहण भक्ती नैवेद्य स्वीकारा. भक्ती नैवेद्य तुम्ही खाणे तद्रस मला पाजणे, काकी मी तुमचे ताने पयावरी हक्क माझा. मन माझी दक्षिणा ती मी अर्पितो आपणा, जेणे नुरेल करतेपणा कशाचाही मजकडे. आता प्रार्थनापूर्वक मात्र घालतो मी दंडवत, ते मान्य हो आपणाप्रत पुण्यश्लोका साईनाथा. शांतचित्ता महाप्रज्ञा साईनाथा दया घना, दया सिंधो सत्स्वरूपा मायातम विनाशना. जात गोतातिता सिद्धा अचिंत्या करुणालया, पाहि मां नाथा शिर्डी ग्रामनिवासिया. श्री ज्ञानार्का ज्ञानदात्या सर्वमंगलकारका, भक्तचित्तमराळा हे शरणागत रक्षका. सृष्टिकर्ता विरंचितो पाता तो इंदिरापती, जगत्रयालया नेता रुद्रतो तूच निश्चिती. तुझ विनेरिता कोठे ठावनाया महीवरी, सर्वज्ञ तू साईनाथा सर्वांच्या हृदयांतरे. क्षमा सर्वापराधांची करावी हेची मागणे, अभक्ती संशयाच्या त्या लाटा शीघ्र निवारणे. तू धेनुवत्समी तान्हे तू इंदू चंद्रकांत मी, स्वर्णदी रूप त्वत्पादा आदरे दासहा नमी. ठेव आता श्री माझ्या कृपेचा करपंजर, शोकचिंता निवारावी गणुहा तव किंकर. या प्रार्थनाष्टके करुण मी करीतो साष्टांग नमन, पापतापानी दैन्य माझे निवारा लवलाही. तू गाय मी वासरू तू माय मी लेकरू, माझे विषयी नको धरू कठोरता मानसी. तू मलयगिरी चंदन मी काटेरी झुडूप जाण, तू पवित्र गोदा जीवन मी महापातकी. तुझे दर्शन होऊन या दुर्बुद्धी घाण माझे ठाया, राहिल्या देशज गुरुराया चंदन तुझला कोण म्हणे. कस्तुरीच्या सहवासे वृत्तिका मूल पावतसे, पुष्पासंगे घडतसे वाससूत्रा मस्तकी. थोरांची तीही चरिती ते ज्या ज्या गोष्टी ग्रहण करीती, त्या त्या वस्तू पावविती ते महत्पदा कारणे. भस्म कौपिण नंदीचा शिवे केला संग्रह साचा, म्हणून त्या वस्तूंचा गौरव होत चौकडे. गोपरंजनासाठी वृंदावनी यमुना तटी, काला खेळला जगजेटी तोही मान्य झाला बुधा. तैसा मी तो दुराचारी परी आहे तुमच्या पदरी, म्हणून विचार अंतरी याचा करा हो गुरुराया. अहिक वा परमार्थिक ज्या ज्या वस्तू समानेल सुख, माझे मन हे निशंक त्या त्या पुरविणे गुरुराया. आपुल्या कृपेने ऐसे करा मना लागी आवरा, गोड केल्यास सागरा शारोदकपणाची नसे भीती. सागरा गोड करण्याची शक्ती आपणामध्ये साची, म्हणून दास गणूची याचना ही पुरी करा. कमीपणा जो जो माझा तो तो अवघा तुझा, सिद्धांचा तू आहेस राजा कमीपणा न बरवा तुझशी. आता कशास्तव बोलू फार तूच माझा आधार, शिशुमातेच्या कडेवर असल्या निर्भय सहजची. असो या स्तोत्राशी जे जे वाचतील प्रेमेशी, त्यांच्या त्यांच्या कामनेशी तुम्ही पूर्वा महाराजा. या स्तोत्रास आपुलावर हाची असो निरंतर, पठनकर्त्यांचे त्रिताप दूर व्हावे एक संवत्सरी. शुचिरभूत होऊन नित्य स्तोत्र करावे पठन, शुद्ध भाव ठेवून आपुलिया मानसी. हे अशक्य असले जरी प्रत्येक गुरुवारी सद्गुरुमूर्ती अंतरी आणून पाठ करावा. तेही अशक्य असल्यास प्रत्येक एकादशीस वाचनीया स्तोत्रास कौतुक त्यांचे पहावया. स्तोत्रपाठका उत्तम गती अंती देईल गुरुमूर्ती, अहिक वासना सत्वरगती ह्यांची पुरवण श्रोते हो. या स्तोत्राच्या पारायणे मंद बुद्धी होतील शहाणे, कोणा आयुष्य असल्या उणे तो पठने होय शतायू. धनहीनता असल्या पदरी कुबेर येऊन राबेल घरी, हे स्तोत्र वाचल्यावरी सत्यसत्य त्रिवाचा. संततहीना संतान होईल स्तोत्र केल्या पठन, स्तोत्रपाठकाचे संपूर्ण जोगजातील दिगंतरा. भय चिंता निवेल मान मान्यता वाढेल, अविनाश ब्रह्म कळेल नित्य स्तोत्राच्या पारायणे. धरा बुध हो स्तोत्रविषयी विश्वास आपुल्या मानसी, तर्क वितर्क कुकल्पनेशी जागामुळी देऊ नका. शिर्डी क्षेत्राची वारी करा पाय बाबांचे चित्ती धरा, जो अनाथांचा सोयरा भक्तकाम कल्पद्रुम. त्याच्या प्रेरणे करुण हे स्तोत्र केले लेखन, मज पामरा हातून ऐशी रचना होय कैसी.
शके 1847 भाद्रपद शुद्ध पक्षात तिथी गणेश चतुर्थी सत्य सोमवारी द्वितीय प्रहरी श्री साईनाथ स्तवन मंजरी पूर्ण झाली महेश्वरी पुण्यत नर्मदेच्या तरी श्री हैल्य सन्निध महेश्वर क्षेत्र भले स्तोत्र तेथे पूर्ण झाले प्रत्येक शब्दाशी वदविले श्री साईनाथ स्वर्णमणी लेखक शिष्य दामोदर यास झाला साचार दास गणुमी किंकर अवघ्या संत महंतांचा स्वस्ती श्री साईनाथ स्तवन मंजरी तारक हो भव सागरी हेच विनवी अत्यादयी दासगणो श्री पांडुरंगा श्रीहरिरार्पणमस्तु शुभम भवतो कुंडलिक वरदा हरि विठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम पार्वतीपती हर हर महादेव श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभम भवतो श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय।